नमस्कार मंडळी, मी कालिदास शिर्के कवठे यांच्या गोठ्यावर आता मी आहे. तर शिर्के साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तर कवठ्यामधील एक प्रगतशील दूध व्यावसायिक म्हणून त्यांचं नाव अगदी अभिमानानं घेतलं जातं. मी आज त्यांच्या गोठ्यावर व्हिजिट केली. त्यावेळेस असं गोठ्या पाहिला तर त्या गायींचं सिलेक्शन वगैरे फार चांगलं त्यांचं असतंय. म्हणजे गायांना सिलेक्ट करताना त्या गायी चांगल्या दर्जाच्या गायी नक्कीच गोठ्यात आणतात. त्याबरोबर मी आज शिर्के साहेबांना जरासं काही गोष्टी सांगितल्या. 24 तास पाण्याच्या महत्त्व त्यांना सांगितलं आहे. हे बघा, ही गाईसुद्धा शिर्के साहेबांनी जवळपास त्रिवेणी टाईपची गाई आहे, ज्याचा दूध देण्याची क्षमता पण चांगली राहते. वितामध्ये एकसारखं दूध देते गाई. आजारी पडायचं प्रमाण कमी असतं या गायांचं, कारण प्रतिकारशक्ती जास्त असते, कारण देशी गुण तिच्यात जास्त आहे. हे जर ती गाईचं तुम्ही खुरं पाहिली तर एकदम काळीभोर खुरं आहेत. कासेचा आकार पण चांगला आहे. गुडघ्याच्या वरती कास असल्यामुळे ह्या गाईंचे मेंढकाशी म्हणतो आपण. त्या गाई दूध देण्यासाठी फार सुंदर असतात. फक्त आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक गैरसमज आहे की काळी बांडणी गाई चांगलं दूध देते. परंतु वस्तुस्थिती जर आपल्या वातावरणाचा विचार केला तर वातावरणातलं जे चढ उतार आहेत ह्याचा परिणाम ज्या एचएफ गाईवर लवकर दिसतात. त्या तुलनेमध्ये ही जी गाई आहे, आपण त्रिवेणी प्रकारातली गाय म्हणू, हिला एचएफ पण क्रॉस आहे हिच्यामध्ये, जर्सी आणि काही आपलं देशी गुणसुद्धा हिच्यात चांगले आहेत. त्यामुळे ह्या गाई म्हशीसारखं अगदी दूध देण्याची क्षमता पण चांगली आहे. वितामध्ये 3.5 ते 4 हजार लिटर सहज देतात. अगदी हसत दूध 4 हजाराच्या प्लससुद्धा घेता येतं आपल्याला. आणि दुधाचे जे एसएनएफ आणि फॅट आहे अगदी चांगली येते. तर शिर्के साहेबांचे बोलल्यानंतर मला त्यांचा जो अभ्यास आहे व्यवसायातला फार चांगला आहे. मी आता ह्या गोठ्यामध्ये 24 तास पाण्याचं त्यांना सजेस्ट केलं आहे. ते आजच मला वाटतं त्यांच्या बंधूंना आणि दोघांनी 24 तास पाणी कसं करायचं त्यासाठी प्रत्येक गाईच्या समोर ते आता बादली ठेवणार आहेत आजपासून एक. आणि ह्याच्यात मी त्यांना हे सजेस्ट केलं की 4 दिवस तुमच्या गाई पाणी ते बादलीत सांडवतील, परंतु 5व्या दिवशी ह्या जनावरं ह्या बादलीला खेटून बसतील. आणि तब्येतीत त्यानंतरचा आपण एक 15 दिवसानंतरचा व्हिडिओ मी तुम्हा लोकांना मुद्दाम माहितीसाठी मी देणार आहे. परंतु शिर्के साहेबांचा जो अभ्यास आहे व्यवसायातला, तो बाकी शेतकऱ्यांनासुद्धा नक्कीच ह्या इथल्या मोलाचा त्यांचा अभ्यास पण नक्कीच उपयोगात येतो. त्याबरोबर आता आम्ही आमच्या दोघांच्या म्हणजे कन्हैया ॲग्रो आणि शिर्के साहेब आणि मी असं तिघांमध्ये आम्ही थोडंसं काही गोष्टी अजून लोकांच्या फायद्यासाठी आम्ही इकडं नक्कीच मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्यांचा मोलाचा सहभाग असणार आहे, एवढंच मी सांगतो आणि थांबतो.